मुंबई महापालिका निवडणुका संपल्या, त्याचे निकाल येऊन आता जवळपास 15 दिवस सुद्धा झाले आहेत. तरी निवडणुकी दरम्यान घडलेल्या घडामोडींवरून आरोप प्रत्यारोप काही थांबायचं नाव घेत नाहीये. मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचे इशारे महाराष्ट्राला नवीन नाहीयेत, पण आता खुद्द राज ठाकरेंनाच भाजप आमदारांनी मुंबईत इशारा दिलाय. नेमकं काय प्रकरण आहे, काय घडतंय राजकारण, बघूयात. நம்மள எல்லாம் ஒரு மாதிரியா பேசுற தலைவர்கள் உங்களுக்கு தெரியும். கொஞ்ச நாளைக்கு முன்னால வந்துச்சு அந்த பேச்சுக்கெல்லாம் இந்த ஊர்வலம் ஒரு உதாரணம். எங்களை எல்லாம் சத்தம் போடாதீங்க, பேசாதீங்க, மரியாதையா நடத்துங்க அப்படிங்கிறதுக்கு இது ஒரு பெரிய உதாரணம். இதை வேற ஒரு பெரிய உதாரணம். மும்பையில 1 லட்சம் பேர் ஒன்னு சேர்ந்து நமது சக்தியை நமது காட்ட வேண்டிய भगवान मुरुगन यांच्या थैपुसम उत्सव रॅलीत तमिळ बांधवांना संबोधित करताना भाजप आमदार तमिळसेल्वन यांनी राज ठाकरेंना हा इशारा दिलाय. अर्थात त्याला पार्श्वभूमी होती ती म्हणजे अण्णामलाईंच्या वक्तव्याची आणि त्यावर राज ठाकरेंनी केलेल्या टीकेची. भाजप नेते अण्णामलाई मुंबईत प्रचारासाठी आलेले असताना त्यांनी मुंबईचा उल्लेख बॉम्बे असा करत मुंबई ही फक्त महाराष्ट्राची नाही असं म्हटलं होतं. यावरून राज ठाकरेंनी आपल्या सभेत त्यांचा समाचार घेतला होता. Bombay is not a Maharashtra city. It is an international city. And this city has got a budget of 75,000 crore, not a small money. Chennai's budget is 8,000 crore. Bangalore is 19,000 crore. You need good people sitting in the administration to manage the finance. काल परवाकडे कोणतरी एक तामिळनाडू मधून रसमलाई आली होती. तो सांगतो मुंबईचा आणि म्हणजे महाराष्ट्राचा संबंध काय संबंध आहे इथे याचा? यांच्यासाठीच माननीय बाळासाहेब बोलले होते, हटाव लुंगी आणि बजाव पुंगी. राज ठाकरेंनी केलेल्या याच टीकेवरून तमिळसेल्वन यांनी आता राज ठाकरेंना डिवचलंय. तसंच मुंबईत मोठी रॅली काढणार असल्याचंही म्हटलंय. तर राज ठाकरे कधीही तमिळ लोकांबद्दल काहीही बोलले नाहीत, तर फक्त अण्णामलाई राज ठाकरे यांच्या निशाण्यावर होते असं स्पष्टीकरण मनसे नेते संदीप देशपांडेंनी दिलंय. तर हा इशारा फक्त राज ठाकरेंना नाही तर मराठी माणसाला असल्याचं संजय राऊत म्हणाले. तामिळ लोकांबद्दल बोललेलं नाहीत राजसाहेब. तो जो कोण एक भारतीय जनता पक्षाचा नेता आलेला त्यांनी जे काय वक्तव्य केलं त्याच्यावर बोललेले. ह्याच्यामध्ये उगीच ते मराठी विरुद्ध तामिळ करण्याचा जो प्रयत्न तमिळसेल्वन करतायत मला असं वाटतं अत्यंत चुकीचं आहे आणि त्यांच्या डोक्यात प्रकाश पाडून द्यावा किंवा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या डोक्यात प्रकाश पाडावा. आम्हाला कशाला तुम्ही आम्हाला काय म्हणताय? महाराष्ट्राला नाही हा इशारा 11 कोटी मराठी माणसांना नाही आहे का? हा इशारा देवेंद्र फडणवीसना नाही? हा इशारा भाजपमधल्या मराठी लोकांना नाही? हा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस सुनीत्रा पवारांच्या नेतृत्वाखालच्या मराठी माणसांना नाही का? आम्हाला काय म्हणताय तुम्ही? काढा ना मोर्चा, काढा. तुम्हाला संघर्ष करायचा आहे का? तुम्हाला इथे भांडणं लावायचे आहेत का मुंबईत? हे बघा, ते जे कोणी तमिळसेल्वन आहेत त्याने एक समजून घेतलं पाहिजे की त्यांच्या तामिळमधला एक नेता इथे आला आहे आणि त्याने महाराष्ट्राविरुद्ध वक्तव्य केलं आहे म्हणून आम्ही चिडलेलो आहोत. आम्ही तामिळ जनतेविरुद्ध भूमिका कुठलीच घेतलेली नाही आहे. आम्ही उलट ह्या माणसानं तो जो कोणी नेता आला होता तिकडून त्याचे कान उपटायला पाहिजे होते. दादागिरी कसली चालली आहे तुमची? दुसरीकडे भाजपच्याच मित्रपक्षाचे नेते संजय शिरसाट यांनी मात्र कितीही मोठी रॅली काढली तरी त्याचा मराठी माणसावर परिणाम होणार नसल्याचं म्हटलंय. निवडणुकीच्या काळामध्ये काहीतरी बॉम्बे नावाचा उल्लेख केला होता, त्याला सर्वांनी विरोध केला होता. परंतु आता महाराष्ट्रभर नाही तर देशभर जातीच्या समीकरणावर राजकारण चाललंय आणि म्हणून प्रत्येक जण एक तर जात किंवा आपला स्टेट याला जास्त महत्त्व देतोय. म्हणून त्या तामिळ नेत्याने तिथं रॅली काढली, परंतु त्याचा मराठी माणसावर कोणताही परिणाम होणार नाही. निवडणुकीतल्या मुद्द्यावरून ठाकरेंनी केलेल्या टीकेबद्दल आत्ता बोलून तमिळसेल्वन शिळ्या कढीला ऊत आणतायत. कारण एकत्र जमलेले तामिळ बांधव हे धार्मिक उत्सवासाठी एकत्र जमले होते, ना की राज ठाकरेंना विरोध करण्यासाठी. पण तिथेही भाषिक मुद्दे उकरून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न तमिळसेल्वन करतायत का, हा प्रश्न उपस्थित होतो. आता खरंच 1 लाख तामिळ बांधवांचा मोर्चा हे आमदार महोदय काढतात का हे बघावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.